हॅलो, आज आपण आलेलो आहोत तखतमल मार्केटमध्ये। वेलकम बॅक टू माय चॅनल। मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्हाला जर महालक्ष्म्यांसाठी म्हणजेच गौरींसाठी साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही कुठनं घेऊ शकता आणि कशा रेंजमधनं कुठल्या मार्केटमधून तुम्ही घ्यायला पाहिजे। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या सगळ्या शॉप्समध्ये आलो, म्हणजे तखतमल मार्केटमध्ये एंटर झालो आणि खूप छान साड्या इथे सगळ्या मार्केटमध्ये लावलेल्या होत्या। खूप छान छान शॉप्स होते आणि ज्या शॉपमधनं मी तुम्हाला सांगते तुम्ही जर तिथनं घ्याल तर तुम्हाला नक्कीच आवडेल। आता मी तुम्हाला जेवढे पण दुकानं दाखवते जिथे बाहेर छान साड्या लावलेल्या आहेत ना, तिथे तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये एंटर होऊ शकता। अगदी 250 रुपयांपासून सुंदर साड्या इथे अवेलेबल होत्या आणि खूप छान प्रिंट्स आणि क्वालिटी इथली होती। तर तुम्ही या शॉप्समध्ये जाऊ शकता। याच्याच समोर एक दुकान आहे जिथे मी गेली होती, तिथला मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते माझा। अर्पण नावाचं शॉप आहे। हे ॲड्रेस तुम्ही बघून घ्या, आतमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर अशा एंट्रन्सवरती साड्या लावलेल्या होत्या अँड देन इकडे समोर वरती पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं होतं। मग इथे त्यांनी काही साड्या दाखवल्या। या साड्यांना त्यांनी कांजीवरम सिल्क असं सांगितलं, पण या कांजीवरम सिल्क नाही आहेत, प्युअर कांजीवरम सिल्क तर बिलकुलच नाही आहेत। त्यांनी एक ही साडी दाखवली होती पिंक कलरची, जी ब्युटिफुल होती, जे त्यांनी कस्टमरला दाखवली होती एका, आणि ही खालची ब्लू साडी दाखवली होती विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर, पिंक कलरची बॉर्डर होती याला। 1000 ते 1500च्या मध्यात त्यांनी या साड्या दाखवल्या होत्या। पण तुम्हाला इथली मी एक गोष्ट सांगते जी मला बिलकुल नाही आवडली, की ते ना कस्टमर्सला एकच साडी खूप वेळ दाखवत होते आणि अशा 10-12 साड्या आणल्या, पटापट टाकल्या। मग तुम्हाला ही नाही आवडत आहे का तर ही चॉईस करा, ही नाही आवडत असेल तर ही घ्या, असं त्यांच्याकडे काहीच नव्हतं। त्यांनी फक्त 2-3 साड्या, म्हणजे सर्वच कस्टमर्सला, मी तिथले 3 कस्टमर्स अटेंड केले जेव्हा मी तिथे होती तेव्हा माझं लक्ष होतं त्यांच्याकडे। तर तीनही ना त्यांनी फक्त 5-6 साड्या दाखवल्या आणि जी साडी त्यांना वाटते की गेली पाहिजे विकल्या लवकर, तर बस तशाच साड्यांवरती त्यांनी फोकस केला आणि कन्व्हिन्स केलं कस्टमर्सला की तुम्ही हीच साडी परचेस करायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल, आता ह्या तर यांनी वेगळा पॅटर्न बघितलं होतं, हे आले होते महालक्ष्म्यांच्या साड्या घेण्यासाठी आणि हा पॅटर्न त्यांना सेल आउट करायचा होता, जो आता मी तुम्हाला वरती दाखवत आहे तो। तर त्यांनी त्यालाच हायलाईट केलं, बाकीच्या साड्या ते दाखवतच नव्हते। आणि आता जे पॅटर्न ते दाखवत आहेत ते आहे 700 to 600च्या रेंजचं, म्हणजे 1500च्या 2 साड्या असं समथिंग होतं। भाव काही करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं, फिक्स प्राइस आहे। पण साड्या त्यांनी दाखवताना खूप साड्या दाखवल्या नाही, मला बस एवढी एक डिसअपॉइंटमेंट इथे वाटली आणि थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं। कारण जर तुम्ही ही साडी 800 रुपयाला घेत आहे तर याच्यापेक्षा ऑनलाईन तुम्हाला खूप छान ऑप्शन्स आणि खूप छान चॉईसेस मिळू शकतात। तर बाकीचं मार्केट मी अजून एक्सप्लोअर केलं नाही, पण बाकीकडे जसं मी बाहेरच्या साड्या बघितल्या त्याच्या अकॉर्डिंग बाहेर 700-800 पर्यंत खूप सुंदर साड्या आहेत। म्हणजे जर तुम्हाला 1500ची जोडी घ्यायची आहे तर खूपच छान साड्या तुम्हाला दुसऱ्या शॉप्समध्ये मिळतील तखतमल मार्केटच्या। आता या शॉपला मला डिफेम करायचं आहे वगैरे असं काही नाही आहे। त्यांनी जेवढं कलेक्शन मला दाखवलं, त्यांनी दाखवलंच नाही, फक्त 4-5 साड्या दाखवल्यात, तर तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। बाकी तुम्हाला जर तरी पण आवडलं असेल तर ऑफकोर्स तुम्ही जाऊ शकता। मी तुम्हाला ॲड्रेस पण देत आहे, तुम्ही तिथे विचारू शकता त्यांना, त्यांच्याकडला तुम्ही आणखीन व्हरायटीज चेक करू शकता। इट्स टोटली अप टू यू, मी फक्त तुम्हाला सांगत आहे। देन ही जी साडी आहे लेहरिया साडी, ही मारवाडी पॅटर्नमध्ये येते। ही सुंदर साडी वाटली होती मला, पण ही साडी होती 1650 रुपयांची आणि जी मला बिलकुल वर्थ नाही वाटली, म्हणजे खूपच महाग वाटली। मे बी क्वालिटी त्याची थोडी बेटर असू शकली असती तर ती साडी 1600-1700ला किंवा 2000लाही कोणी घेईल, पण 1600 रुपयाची जर आपण इन्व्हेस्टमेंट करत आहे एका साडीमध्ये तर ती खूप चांगल्या क्वालिटीची असायला पाहिजे असं मला वाटतं। प्राइस पॉईंट एक सोडला तर ती साडी खूप सुंदर होती, साडी मला खूप आवडली होती ती। त्याच्यानंतर हे लेहरिया पॅटर्नमधले त्यांनी कलर्स दाखवले आणि एका पॅटर्नमधले ना त्यांचा भर जास्त होता की कलर्स दाखवण्यावरती, वेगवेगळे पॅटर्न्स दाखवणं आणि नंतर मग कलर तुम्ही चूज करा असं नव्हतं यांच्याकडे। मोस्टली सर्व शॉप्समध्ये असंच असतं की तुम्ही पॅटर्न्स बघून घ्या, नंतर ते तुम्हाला जे आवडतील त्याच्यामध्ये कलर्स आणून देतील। पण यांनी काय केलं, 4-5 साड्या आणल्या आणि त्याच्यामधले सर्व कलर्स तुम्हाला दाखवले आणि बस तेवढ्या साड्या त्यांनी फिरवून दाखवल्या। आणि कस्टमरसोबतही त्यांचं असं होतं की लवकर बघा, मला पण वेळ होतोय, मला जास्त साड्या दाखवता येणार नाही, तुम्हाला पटत असेल तर घ्या अँड ऑल, असा त्यांचा बिहेवियर होता। मी तुमच्यासोबत ज्यांनी साड्या दाखवल्या त्यांच्याबद्दल बोलत आहे, पण ज्यांचं शॉप आहे, जे ओनर होते ते खूप स्वीट होते, त्यांनी तर खूप कॉपरेट केलं, पण ते तिथे नव्हते त्याच्यामुळे मग यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही, ते खाली गेले होते। सो यांनी मग मला आणखीन 2-3 साड्या दाखवल्या, म्हणजे कस्टमर्सलाच ते दाखवत होते। आणि
ह्याची रेंज सुद्धा 1500 to 2000च्या रेंजची होती. काही 2300 2400च्या साड्या होत्या आणि एवढ्या महाग साड्या मला तरी वाटत नाही की या साड्यांची प्राइस म्हणजे तुम्ही क्वालिटीनुसार बघितलं तर एवढी महाग नाही आहे साडी. 800 900 1000 रुपये बस दॅट्स इट. एवढ्यापर्यंत तुम्हाला अशा साड्या मिळत असेल तर घ्यायला परवडतात. कारण तुम्ही जर तखतमल मार्केटमधनं घेत आहे साडी तर ती तुम्हाला 1000 पर्यंत खूप सुंदर साडी मिळाली पाहिजे. आणि जर तुम्ही मग मोठ्या मोठ्या शॉप्समधनं, नंदामधनं, आराधनामधनं अशा शॉप्समधनं घेत आहे तर श्रद्धा झालं, मनोहर लाल झालं, मग ठीक आहे तुमचं 2000-3000ची रेंज. कारण क्वालिटीमध्ये खूप फरक पडतो आणि हे फॅक्ट आहे. आता असं काही नाही आहे, मी बऱ्याचशा इथल्या साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहे. मला काही गोष्टी जिथल्या पटत नाहीत त्या मी तुम्हाला सरळ सांगते. बाकी हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला जायचं आहे तिथे की नाही. मी तुम्हाला मिसगाईड बिलकुल नाही करत आहे की तुम्ही इथे जाऊ नका अँड ऑल. मी तुम्हाला फक्त हे सांगते की मला प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यूला नाही आवडलं. बाकी क्वालिटी तर चांगलीच होती इथली पण या प्राइसमध्ये आणखीन बेटर क्वालिटी मिळू शकते एवढं मला म्हणायचं आहे. देन त्यांनी मग अशा लेहरिया पॅटर्नमध्ये थोडासा ट्रॅडिशनलमध्ये साड्या दाखवल्या. हा कलर खूप छान होता. हा कलर खूप इन आहे सध्या, खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि याच्यावरती जी बॉर्डर होती ती, त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो पॅटर्न होता तो लेहरियाचा, तोही खूप सुंदर होता. साडी खूपच छान होती, ही मला खूप आवडली होती साडी. नंतर मग त्यांनी एक हे ॲश ग्रे कलरमध्ये साडी दाखवली, तर ही पण छान साडी होती. पण मला पर्सनली ग्रे कलर आवडत नाही एवढा, म्हणून मग मी ही साडी परचेस नसती केली. पण ज्यांना पण ग्रे कलर आवडतो ना त्यांच्यासाठी हे एक छान ऑप्शन होतं. याच्यामध्ये त्यांच्याकडे कलर्स पण अवेलेबल होते. तर यातलाच जो आणखीन एक कलर आहे तो आहे हा असा पीच कलर. ऑरेंजिश होता, एकदम पीच नाही, पिंक नाही, वेगळाच कलर होता तो. याच्यामध्ये आणखीन एक पोपटी असा मेहंदी रंग होता आणि कलर्स खूप सुंदर दिसत होते. हे कॅमेरापेक्षा ओरिजिनल बघताना साड्या खूप छान दिसत होत्या आणि जी त्याच्यावरचं वर्क आहे, जी प्रिंट आहे ती खूप उठून दिसत होती. आता हा कलर जो आहे ना, पहिला जो आपण बघितला तो होता ॲश आणि आता जो त्यांनी टाकला तो होता स्काय ब्ल्यू कलर. देन त्यांनी ऑरेंज कलर दाखवला. याच्यामध्ये 5 रंग होते त्यांच्याकडे आणि 5ही रंग खूप ब्युटिफुल होते. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जर माझा आवाज थोडासा व्यवस्थित येत नसेल तर माझ्याला माईक कनेक्ट होत नाही आहे आज आणि बाकीचा आजूबाजूचाही खूप आवाज येतोय. पण मला हा व्हिडिओ आजच अपलोड करायचा होता म्हणून मी एवढ्या गडबडमध्ये व्हॉइस ओव्हर करते. सो प्लीज एवढं समजून घ्या. देन पुन्हा मी जसं तुम्हाला म्हटलं की त्यांना एक साडी काढायची होती आणि ते परत त्याच्यावरती फोकस करत होते. जसं की त्यांचा हा पॅटर्न खूप सुंदर होता, मलाही आवडला होता. ऑर्गेन्झा पॅटर्नमध्ये होता. याच्यामध्ये त्यांच्याकडे 4-5 कलर्स होते आणि छान होती साडी. पण मला असं वाटतं की तुम्ही कस्टमर्सला डिसाईड करू द्या की त्यांना काय घ्यायचं आहे. जसं की या पण साड्या मी तुम्हाला म्हटलं तर या पण ना त्या पुन्हा तेच ते दाखवत होते. याच्यामध्ये त्यांनी असं नाही केलं की दुसरे पॅटर्न्स आणून दाखवते, त्या साड्यांवरती ते फोकस करत होते. म्हणून मग मला जरा डिसअपॉइंटमेंट झाली या शॉपकडनं की तुम्ही कस्टमर्सला दाखवा जेवढं त्यांना बघायचं आहे आणि तुम्ही जेव्हा त्यांना सॅटिस्फाय करणार तर तेव्हाच ते पुन्हा 10 लोकांना सांगतील की छान शॉप आहे आणि तुम्ही जा तिथनं परचेस करा. या शॉपचा माझा एक्सपिरियन्स तरी असाच होता. तरीही मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एकदा स्वतः जाऊन अनुभव घ्या आणि जर तुम्हाला इथली प्राइस, क्वालिटी आणि सगळं छान वाटलं तर नक्की इथनं परचेस करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करा. तुम्ही लोक व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब करत नाही आहात. सबस्क्राईब आणि लाईक करायला तुम्हाला पैसे लागत नाही, ते फुकट आहे, तर ते नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.